हाय गाईज, नमस्कार. मी घेऊन आली आहे पुढचा चॅप्टर, 5वा चॅप्टर, म्हणजेच ऑफ तू भ्रमता हसिवाया. एक गोष्ट सांगायची होती. तुम्हाला जर माझा कंटेंट आवडत असेल तर त्याला लाईक करायला, त्याखाली कमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांनी माझी खूप हेल्प होईल. धन्यवाद. लेट्स बिगिन टू चॅप्टर 5. काय म्हणतं आहे ऑफिस? प्राध्यापक मंडलिकांनी नेहमीचा प्रश्न विचारला. आमचं ऑफिस काही म्हणत नाही, हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. अमेरिका, जपान या राष्ट्रांवर आपला राज्यकारभार, त्यापैकी आमचं एक ऑफिस म्हणजे साबुदाण्याचा एक दाणा. आपल्याला आवाज आहे का? ऑफिसला आवाज नसतो ना, बॉस म्हणजे बॉस. सायरा गप्प झाली. मंडलिकांनी सहज विचारलं, तुझा साहेब नक्की कसा आहे? अजून मला नीट समजले नाहीत. अंदाजावर अंदाजाचे मनोरे उभे करून मेंदू शिनवायला मला आवडत नाही. समोरची व्यक्ती करेल तेव्हा आपल्याला ती गोष्ट समजणारच आहे, असं मी म्हणते आणि गप्प बसते. छान, सुपर्ब. सर, ही दीक्षा तुमच्याकडूनच मिळाली. मी अनेकांना हीच दीक्षा दिली. मला माहीत आहे. तुझा माझा सहवास गेल्या 4-5 वर्षातला, की मी मात्र ही दीक्षा नातेवाईकांपासून सगळ्यांना देत असंच ना. ही मंडळी बोलतात तेव्हा कळतं ना. मंडलिकांकडे जा, ते सगळ्यांना एकच सांगतात. परवा अशाच एका तुमच्या स्टुडंटला मी राहावलं नाही म्हणून एकच वाक्य ऐकवलं. तो गप्प बसला. काय सांगितलंस? झाड आंब्याचं आहे म्हटल्यावर मोहर येणं बंद होईतो ते आंबेच देणार, आणि म्हणूनच ते आंब्याचं झाड म्हणून ओळखलं जातं. ती त्याची आयडेंटिटी आहे. अनेक माणसांना, 100पैकी 90 लोकांना त्यांची आयडेंटिटी सांगता येईल का? हे सगळं बोललीस का? छे, त्याला मी एकच वाक्य ऐकवलं. त्यानं वाद केला असतं तर हेच विचारणार होते. रिअलाईज झालं म्हणून तो गप्प बसला की बोलणं टाळायचं म्हणून याच्यावरही मी विचार केला नाही. लोकांना आयडेंटिटी असते की, डॉक्टर, वकील, अकाउंटंट. ती त्यांची डिग्री झाली आणि नंतर व्यवसाय झाला. याच यादीत मग नेते, पुढारी, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार सगळ्यांना टाकता येईल. नगरसेवकांपासून थेट काही मंत्र्यांपर्यंत तर शिक्षणाचाही संबंध नाही. आयडेंटिटीचं नातं माणसांशी आहे असं मी मानते. सुशिक्षितांपैकी अनेकांची ओळख ते त्यांचा व्यवसाय कोणत्या तऱ्हेनं करतात हे समजले की तिथेच होते. मग त्यांच्यातल्या माणसाशी नातंच ठेवू नये हे समजतं. व्यवसायाचा वेळ वगळला तर मागं उरणाऱ्या कालावधीत तुम्ही जे असता ती तुमची आयडेंटिटी. त्यामुळे एरवी ही कुणाच्या तरी आठवणीनं मनानं काट टाकावी अशी फार थोडी माणसं उरतात. अनेक माणसांचा आपण निष्कारण विचार करतो आणि मेंदू शिनवतो. ही वाया जाणारी मेंदूची शक्ती वाचवली तर आपण कितीतरी टवटवीत राहू. ही तुमची शिकवण सर. उभ्या आयुष्याची शेदोरी आहे. मंडलिकांचे डोळे पाणावले. सर, काय झालं? आनंद. सायरा बघत राहिली. बी पेरल्यापासून शेतकऱ्याची तगमग सुरू होते. पहिली सर कोसळली की मातीप्रमाणे त्याचं मन शांत, तृप्त होतं. पहिला कोंब फुटला की त्याचे डोळे भरून येतात. आकाशातल्या पाण्याबरोबरच कोंभाला या धाराही आवश्यक असतात. सायरानं मंडलिकांचा हात हातात घेतला. मंडलिक म्हणाले, कोंब आणि माणूस सारखाच. बी जमिनीत सुरक्षित असतं. अंकुर उघड्यावर पडतं. कुणीतरी ओरबाडेल, कुणाचा तरी पाय पडेल अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरू होतो. माणसाचंही तसंच. आईच्या गर्भात मूल सुरक्षित असतं. श्वासही घेण्याचे कष्ट नाहीत. पोटापाण्याचा प्रश्न नाही. जन्म झाला की सगळं सुरू. त्यातही कुणाच्या ललाटी कोणता प्रवास. सर, जाऊ दे. निराश करणारे विचार कशासाठी? एक नवीन कॅसेट आणली आहे, ऐकणार? 2-3 दिवस ओंकारनाथ गप्प होते. आपण अलिप्त असतो तेच छान. सायराशी जितक्याच तितकं ठेवायचं. ती काही सांगते ते पेलत नाही. डावलता येत नाही. स्वीकार करावा इतकं ती अफाट बोलते, पण ते झेपत नाही. संत जलाशयात दगड टाकला म्हणजे जे गोल गोल तरंग किनाऱ्यापर्यंत जातात ते बघताना अंगावर तशीच वलय निर्माण होतात. पण असा अकारण आणि अचानक दगडांचा आघात होता क्षणी जलाशयाला काय वाटत असेल, त्याचा कुणी विचार करतं का? जलाशय काहीही बोलत नाही. शिवी दिली तरी एखाद्या संतानं हसून पाहावं त्याप्रमाणे वर्तुळाकृती तरंगांचा जलाशय आहेर करतं. आपण जलाशय नव्हेत. संत तर नाहीच नाही. सायराचं काय ऐकून घ्यायचं? तिचं बोलणं वेगळं आहे. शांत सुरात सहजी बोलते, पण नाही सहन होत. मग ही सर्कस कशासाठी? मी प्लास्टिकसारखा असेन किंवा ॲक्रिलिकसारखा असेन, हिला माझ्याशी काय करायचं आहे? मी बॉस, ती स्टेनो. दिवसभर ओंकारनाथ स्वतःला बजावीत राहील. आपण असं स्वतःला का सांगत आहो असं स्वतःला चाप विचारताना सायराच्या टेबलावरची फुलं दिसत होती. ती सायरासारखीच प्रसन्न होती. त्यांनी सायराकडे पाहिलं. ती फुलांसारखी टवटवीत होती. हिला आपल्याशी काहीच करायचं नाही आहे.
ध्यानात आल्यावर ओंकारनाथ अस्वस्थ झाले. आपला रुबाब, पैसा, पद, प्रतिष्ठा याला काही अर्थ आहे की नाही? ओंकारनाथांनी सायराला बोलावलं. येस सर. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि काही न सुचून ते म्हणाले, आय विल कॉल यू लेटर ऑन. त्या सबंध दिवसात असं 2-3 वेळा झालं आणि त्याचाच ताण सहन न झाल्यामुळे अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत ओंकारनाथ वरळीला परतले. राजवाड्यासारख्या स्वतःच्या वास्तूकडे पाहून आज त्यांची छाती भरून आली नाही. नटून थटून सामोऱ्या येणाऱ्या विनिताला त्यांनी कमरेभोवती हात टाकून जवळ ओढून घेतलं नाही. तिलाही काही वाटलं नाही. कपडे बदलता बदलता ओंकारनाथांचं लक्ष समोरच्या फोटोकडे गेलं. त्यांचा पामेरियन सनी त्यांच्या खांद्यावर लढीवाळपणे मान टाकून बसला होता. ओंकारनाथांनी घरात पाऊल टाकता क्षणी 15 मिनिटं फक्त त्याचं कौतुक करायचं. विनितानं त्यांना मिठी मारलेलेही सनीला खपायचं नाही. सनीच्या या कोसळणाऱ्या प्रेमाला घाबरून ओंकारनाथांनी 6 महिन्यात सनीला विकून टाकलं. रोज त्या फोटोकडे त्यांचं लक्ष जात नसे. घरात त्या त्या जागी नेहमीच्या गोष्टी असतात. याचा एकदा सराव झाला की त्या त्या वस्तूंचं अस्तित्व संपलं. ज्या वस्तूची गरज लागेल ती पुन्हा सचेतन होते. सनीचा फोटो आजच नव्यानं दिसला. का? केवळ विनिताच्या डिटॅच्ड हालचालीमुळे? आलिंगनाचा इन्कार केला तरी विनिताला काही वाटलं नाही. स्टॉपवर बस थांबली नाही की बसमध्ये जागा नसेल हे आता मुंबईकर गृहीत धरतात तसं. आपला मूड असो नसो सनी चढो की पळो करायचा. आपलाही गेलेला मूड येत असे, थकवा जात असे. ते निर्वाज्य प्रेम आपण विकून टाकलं. आता सनीचा हा नुसता फोटो आपल्याला काय देणार? या हॉलच्या एका भिंतीला आपण भिंतीच्या आकाराचा बागेचा वॉलपेपर लावला आहे. सीझन बदलला तरी त्या झाडांची पानं पिकत नाहीत आणि त्याला नवी पालवीही फुटत नाही. या झाडांच्या सावल्या लांबवर जात नाहीत, तशा नाहीशासुद्धा होत नाहीत. सूर्यकिरणांशी ह्यांचं नातंच नाही. चैतन्याचा स्वीकार करायला चेतन मनच हवं. ओंकारनाथ अभावितपणे आरशासमोर उभे राहिले. पण आजचं उभं राहणं वेगळं होतं. आपलं रोजचं आरशासमोर उभं राहणं हाही रुटीनचाच भाग असतो. न्याहाळणं कधीकधीच असतं. भांग पाडणं सवयीचा भाग. पण केसांना कलप लावायचा दिवस आला की ते पाहणं वेगळं. ओंकारनाथ रोजच आरशात पाहायचे, पण आज ते त्यांना स्वतःला दिसले. आपण खरोखर एखाद्या पदार्थासारखे दिसतो. आपण वस्तुत्वानं आहोत, अस्तित्व नाही. हा हॉल, हे अफाट फर्निचर, परफ्यूम आणि क्युरिओजननं भरलेली कपाटं, 7-8 प्रकारचे रिस्ट वॉचेस, गरज नसतानाही घेतलेले शेकडो शो पीसेस, यापैकी आपण एक. या सगळ्या गोष्टी आपण एका दिवसात फेकून दिल्या तर त्या ओरडणार नाहीत. आपण घराचं म्युझियम केलं आहे. अट्टहासानं घेतलेल्या एकाही वस्तूकडे त्याची शोकेसमध्ये स्थापना केल्यावर आपण दुसऱ्यांदा पाहिलं पण नाही. म्युझियमची इमारत किती मजल्यांची आहे आणि त्याला किती दालनं असतात याला महत्त्व नाही. प्रत्येक पर्यटक स्वतःच्या आवडीच्या महालात रेंगाळतो. आपण नक्की कुठे रेंगाळतो?